सगळी आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत. आज खरं तर आपण अशा एका माणसाची कथा घेऊन आलेलो आहे, ज्याने सामाजिक जीवनात खूप काही सोसलंय. मला वाटतं अवघं 10वी पर्यंत शिक्षण त्यांचं पूर्ण असेल. आज टेलिंग सारख्या व्यवसायात ते कार्यरत आहेत. परंतु आपल्या कार्याच्या माध्यमातून अनेक प्रकारचं समाज प्रबोधन आणि समाज जागृतीचं काम ज्यांनी केलं असेल, ते असे मंगेशजी ताजने आपल्यासोबत आहेत. मंगेशजी नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे आपलं मंगेशजी. मंगेशजी आपला जो काही प्रवास आहे तो आपल्याला आपल्या याच्यासमोर मांडायचा आहे. मंगेशजी तुमचं जन्म ठिकाण कुठलं आणि तुमचे कर्मभूमी कोणती मला याची थोडं सांगा. माझं जन्म ठिकाण आणि कर्मभूमी एकच, ते म्हणजे मामाचं गाव. अच्छा. रानमळा लोणी, हा हा हा. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मंगेशजी तुमचं शिक्षण किती झालंय? 10वी पर्यंत. अच्छा. मंगेशजी मला एक सांगा, तुमचा विवाह हा कसा आणि कधी झाला? विवाह 2011ला झालेला आहे. अच्छा, 2011 तुमचं तुमचं लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. अच्छा, अरेंज मॅरेज केलंय. बर. तर अतिशय गुणी असा मुलगा, आई वडिलांचं ऐकतं म्हणजे अरेंज मॅरेज म्हणजे एक प्रकारचा गुणी मुलगा आपण असं म्हणू शकतो. खरंच आहे मंगेशजी, मला तुमचा अभिमान आहे. तुमचे मी नुकतेच काही किस्से, तुमची मुलाखत द्यायचं कारण असं, तुमचे नुकतेच मी काही किस्से ऐकलेत. अगदी ग्रामसेवकाला घाम फोडणारा माणूस म्हणजे मंगेश तांबे. मंगेशजी असं काय झालं होतं की जेणेकरून तुम्हाला ग्रामसेवकाला अशा आपल्या जर ग्रामीण भाषेत नडण्यापर्यंत तुमची ती वेळ का आली? वैयक्तिक वाद करण्याचा काही विषय नसतो, परंतु काही पत्रव्यवहार जो असतो, त्या पत्रव्यवहाराला उत्तर ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार असं काय कारण होते, असं नक्की काय घडलं तुमच्यासोबत की जेणेकरून तुम्हाला त्याची पत्रव्यवहार करायची वेळ आली? अगदी ग्रामसेवकांच्या विरोधात तुम्हाला मला वाटतं तुम्ही आरटीआयचा वापर करत केला होता. नक्की काय असं काय घडलं होतं तुमच्या आयुष्यात? अर्जांविरोधात ग्रामसेवकांचं कायम अपशब्द असायचे. अच्छा, म्हणजे ग्रामसेवकाची वागणूक जी असायला हवी ती तुमच्यासाठी नॉर्मल नव्हती. हा, ती नॉर्मल नसल्यामुळं मग त्यांचे ते वागण्यामुळे मी त्यांच्यावर तक्रार दाखल केली. मला एक सांगा, आपले सगळे प्रेक्षक आपल्याला ऐकतात आहे, मला तुम्हाला ग्रामसेवकापर्यंत जायची वेळ का आली? नक्की मुद्दा काय होता? कशासाठी तुम्ही ग्रामसेवकापर्यंत गेले होते? जो माझा सामाजिक संघर्ष चालू होता, कशा बाबतीत? समाजातून पाहुणा असल्यामुळं समाजातून जो विरोध होता इथं, तो विरोध टाळण्यासाठी आणि लोकांचं जे माझ्याबद्दलचं निगेटिव्ह विचार आहे, त्या विचारांना कुठंतरी पूर्णविराम देण्यासाठी मी काही काम करत होतो. त्या कामातही त्यांचा विरोध होता. त्या विरोधाला सामोरे जाण्यासाठी मला पत्रव्यवहार करावा लागला. खरं तर मला वाटतं मंगेशजी, जो महत्वाचा मुद्दा जो टाळतायत, मंगेशजी मला मेन मुद्द्याला हात घालायचा आहे. मला सांगा, तुम्हाला असं काय त्रास? तुमची भावकीने जमीन हडप, तुमची भावकी नाही, तुमच्या मामाच्या गावात तुमच्या चुलत मामा तुमची जमीन हडप केली, तुम्हाला वैयक्तिक काही त्रास झाला, नक्की असं काय घडलं की जेणेकरून तुम्हाला अगदी ग्रामसेवकापर्यंत जाण्याची वेळ आली? नक्की झालं काय? वैयक्तिक म्हणजे मामांची मालमत्ता ही ती त्यांचीच मालमत्ता आहे. मी एक पाहुणा आहे. बरोबर. माझं राहण्याचाच उद्देश आहे इथं, बाकी काही उद्देश नव्हता. परंतु त्यातून आईला ज्या वेळेस रानमळ्यातून बाहेर काढलं मी चाकणला असताना, ते बी राजकीय वातावरण तयार करूनच बाहेर काढलं. म्हणजे तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत अगदी राजकारणाची शिकार तुमच्या कुटुंबाला करण्यात आला असं मला म्हणायचंय. मामाच्याही कुटुंबाला आणि माझ्या वैयक्तिक कुटुंबालाही. मला एक सांगा, तुमचं मला वाटतं निरगुडे हे तुमचं गाव, जुन्नर तालुक्यातलं. मग तुम्हाला इकडे मामाच्या गावात राहायची वेळ का आली? वडील व्यसनाच्या आहारी असल्यामुळं आई तिथे राहिली नाही. आम्ही आई, बहीण आणि मी तिघही इकडेच मामाकडे. प्रत्येकाचा काही भूतकाळ असतो आणि ह्याच भूतकाळामुळे यांना इकडे या ठिकाणी अगदी मामाच्या गावी राहावं लागलं. परंतु असं म्हणतात की मामाचं गाव म्हणजे एक अतिशय पर्वणी, परंतु यांना थोडासा वेगळा अनुभव आला आणि मामाच्या गावामध्ये जो काही तिथल्या स्थानिक लोकांकडनं जो काही त्रास देण्यात आला, म्हणजे मला वाटतं खास करून तुमचे मामा सिनलकर, रानमळा गावात मध्ये सगळे सिनलकर, म्हणजे सिनलकरांकडून तुम्हाला जो काही त्रास झाला, तर त्या त्रासाला कंटाळून मला वाटतं मामाची जमीन हडप करण्याचा जो काही प्रयत्न तुम्ही म्हणताय, तुमच्या बोलण्यात जाणवलं की झालाय, त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काही पावलं उचलली, तर तुम्हाला त्याच्या बाबतीत तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि अगदी तुम्हाला राजकारणाचा शिकार म्हणजे जी गावातली काही बॉडी असेल, जे ग्रामपंचायत मधले जे ग्रामसेवक असतील, लिटरली त्यांनी देखील तुम्हाला दाद दिली नाही. म्हणून तुम्ही आरटीआय पर्यंत. प्रेक्षक आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की यांनी आरटीआयचा उपयोग का केला. तर मला तुमचा जो काही संघर्ष त्याच्याविषयी थोडंसं सांगा. तुम्हाला कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही आता मला वाटतं तुमच्यामुळे एका ग्रामसेवकाची बदली झाली, तर ती ग्रामसेवकाची बदली होण्याची वेळ का आली? ग्रामसेवकाची चूक होती
का राजकीय पुढाऱ्यांनी ग्रामसेवकाला शिकार केलं? तुमचं काय मत आहे? ग्रामसेवक वैयक्तिक कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही. बरोबर. त्याच्यासाठी मासिक सभा असते. मासिक सभेमध्ये ठराव पास केला जातो. त्या ठरावातून एखाद्या अर्जाचं उत्तर दिलं जातं. परंतु ग्रामसेवकांनी ते अर्ज ग्रामसभेत किंवा मीटिंगमध्ये सादर केले किंवा नाही हे मला माहीत नाही. परंतु त्याची उत्तरं देण्यास टाळाटाळ केली. टाळाटाळ केल्याच्या नंतर मी त्यांना त्यांची दाद मागितली. दाद मागितल्याच्या नंतर त्यांनी मला अपशब्द वापरले. त्या संदर्भात त्यांच्यावर कार्यवाही झाली. परंतु पत्रव्यवहार जो मी करत होतो तो मामाची मालमत्ता जे आहे त्या संदर्भातच करत होतो. गेले 1986 सालापासून आपण बघतोय अगदी त्यांना बोलताना अगदी रडू येते. मंगेशजी, हरकत नसावी, तुमचा संघर्ष खूप मोठा आहे, परंतु प्रेक्षकांना जाणायला आवडेल नक्की कशा पद्धतीने भ्रष्टाचार होत असतो, कशा पद्धतीने गावातील पाहुण्यांचा बळी दिला जातो, कशा पद्धतीने आज या ग्रामसेवकाचा बळी दिला गेला. मला वाटतं तुमचं टार्गेट हे ग्रामसेवक हा कधी नव्हताच, नाही, परंतु ग्रामसेवक नव्हता. निव्वळ स्थानिकांनी ग्रामसेवकाला बळीचा बकरा बनवला आणि तुम्हाला त्याच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हो, नक्की हा जो प्रकार घडला त्याच्यामध्ये मला महत्वाची काही पावलं सांगा की जेणेकरून ग्रामसेवक त्या ठिकाणी असमर्थ ठरले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला किंवा बदली करावी लागली. त्यांचं मूळ बदली होण्याचं कारण म्हणजे त्यांचे वागणूक आणि पत्रव्यवहाराला उत्तर न देणे, म्हणजे अनप्रोफेशनलिझम. हो त्याला कामामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडली त्यांची कामं. हो. ठीक आहे, तुम्ही आता वैयक्तिक समाधानी आहात तुमच्या या तुम्ही जे काही कृत्य केलं त्याच्यात तुम्ही समाधानी आहात की बाबा तुम्हाला वैयक्तिक समाधान मिळाले? माझा एकच उद्देश असतो की मी असू, माझ्या बाबतीत असू किंवा माझ्या कुटुंबाच्या किंवा मामाच्या कुटुंबाच्या बाबतीत विषय असू, त्यांना न्याय देणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी मी समाधानी आहे. अच्छा, म्हणजे आपल्या कुटुंबाला ते न्याय देऊ शकले या बाबतीत ते खरंच समाधानी आहेत. आणि एक ही चांगली बाब आहे, जरी एका सरकारी कर्मचाऱ्यास आज त्यांच्यामुळे बदली करावी लागली असेल, कदाचित मला वाटतं राजीनाम्यापर्यंतची वेळ आली, अशा देखील चर्चा होत्या. परंतु जर एका सामान्य माणसाला जर न्याय मिळत असेल तर त्या ग्रामसेवकाची बदली जरी होत असेल किंवा मी म्हणतो राजीनाम्यापर्यंत वेळ असेल तरी या ठिकाणी पुढेच काही चूक नसेल. आज मी मंगेश यांना जवळून खूप वेळा त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि खरं तर त्याच अनुषंगाने हा इंटरव्ह्यू आपल्यासमोर घेण्याचा मी थोडासा प्रयत्न करतोय. पुढील त्यांच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडामोडी घडल्या आहेत त्या आपण काही पुढच्या भागामध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.